हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सर्वजण? मजेत आहात ना? तर राणी किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण इथे न्यू रेसिपी बनवणार आहोत। कोल्हापुरी झणझणीत असे सांडगे बनवणार आहोत आणि हे मटकी सांडगे आहेत। मटकी आणि मूग डाळीचे सांडगे आहेत। अगदी पौष्टिक आणि भरपूर असं प्रोटीन असणारे हे सांडगे आपण बनवणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राइब करा, कारण येणाऱ्या माझ्या न्यू व्हिडिओज तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे पाहण्यास मिळतील। तर चला आपण काय साहित्य कसं प्रमाण घेतले ते पाहून घेऊया आणि आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे आपण कोल्हापुरी सांडगे बनवणार आहोत। अगदी झणझणीत असे मस्त खमंग असे सांडगे बनवणार आहोत। त्यासाठी आपण काय साहित्य इथे घेतले पाहूया। तर इथे मी घेतलेले आहे 1 वाटी असं मटकीची डाळ घेतलेली आहे। मटकीची डाळ भरपूर अशी घेतलेली आहे आणि मुगाची डाळ घेतली अर्धी वाटी घेतली आणि इथे चणा डाळ घेतलेली आहे। फक्त 1-2 टीस्पून घेतलेले आहेत। चणा डाळ थोडीशीच वापरायची आहे। तर आपण आता इथे एक मी बाउल घेतलाय, त्याच्यामध्ये 2 ग्लास पाणी ओतलेलं आहे आणि हे रात्रीच आपण भिजत घालत आहोत। रात्रभर छान असं 6 तास मस्त असं भिजून जाईल हे छान असं। तर इथे आपण डाळ घातलेली आहे आणि मूग डाळ, सर्व डाळी अशा मिक्स करून घ्यायचे आहेत। पाहू शकता। तर हे स्वच्छ धुवून ह्याच्यामध्ये पाणी ओतून आपण हे ठेवून देणार आहोत। तर रात्रभर आपली डाळ छान अशी भिजली जाईल। तर चला आपण रात्रभरी भिजत ठेवून देऊया 6-7 तासासाठी। तर इथे पाहू शकता आपली डाळ छान अशी रात्रभर भिजली गेलेली आहे आणि मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे 2-3 वेळा। तर पाहू शकता छान अशी आपली डाळ भिजलेली आहे। आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण करून घेणार आहोत आणि जास्त बारीक अशी दळायची नाहीये, बारीक करायची नाहीये, अगदी थोडीशी भरडच ठेवायची आणि त्याचबरोबर आपण आता अशा 10-12 मिरची घालणार आहोत। तुम्ही लाल तिखट सुद्धा घालू शकता, मी ते मिरची घालत आहे आणि त्याचबरोबर भरपूर असा लसूण घालायचा आहे। अगदी हे आपले सांडगे कोल्हापुरी सांडगे झणझणीत असे होणार आहेत। तर आपण लसूण आणि मिरची घालून घेतली आणि आपण भरड अशी वाटण करून घेऊया। तर इथे पाहू शकता आपलं वाटण झालेलं आहे। तर पाहू शकता मी जास्त असं बारीक वाटण नाही केलेलं, अगदी थोडीशी भरडच ठेवलेली आहे, जेणेकरून आपले छान असे सांडगे होतील। तर हे पहा। तर आपण आता इथे एका बाउलमध्ये हे सर्व काढून घेऊया। पाहू शकता। तर सर्व आपण एका बाउलमध्ये ह्या काढून घेतोय। आता आपण हे सर्व इथे काढून घेतलेले आहे बाउलमध्ये। आता आपण ह्याच्यामध्ये मीठ घालून घेणार आहोत। सैंधव मीठ आहे, थोडंसं मीठ घालून घ्यायचे। हळद घालायची आहे, तरी मी ते 1 टीस्पून अशी हळद घातले आणि त्याचबरोबर आपण हिंग पण घालून घ्यायचे। बस एवढंच साहित्य ह्याच्यामध्ये घालायचे आणि छान असं हे आपण फेटून घेणार आहोत। छान असं फेटल्यामुळे छान असे आपले सांडगे इथे तयार होतील। तर पाहू शकता। आणि आता हे फेटल्यानंतर एक 10 मिनिटं आपण असंच रेस्टसाठी ठेवून देणार आहोत, जेणेकरून छान असे हे आपलं बॅटर तयार होईल। तर आपण आता हे रेस्टसाठी एक 10 मिनिटं असंच ठेवून देऊया। त्यानंतर आपण सांडगे घालायला ताट वगैरे घेऊया। ओके। तर इथे पाहू शकता आपलं बॅटर छान असं तयार झालेलं आहे, इथे मुरलेलं आहे आणि मस्त असं इथे तयार झालेलं आहे। तर आता आपण सांडगे घालून घेणार आहोत। तर मी ते इथे आहे कोथिंबीरची पावडर आहे वाळलेली, तर आपण इथे हे घालून घेणार आहोत। तुम्ही ओली कोथिंबीर सुद्धा टाकू शकता, तर मी ते वाळलेली घातलेली आहे पावडर। तर पाहू शकता मस्त आपलं असं बॅटर तयार झालेलं आहे। आता मी इथे परात घेतलेले आहे आणि त्याला छान असं तेल सुद्धा लावून घेतलेलं आहे। तर आपण आता हे सगळं मिक्स केलेलं आहे आणि आता हे पहा
आपण जसे सांडगे हवे तसे तुम्ही घालून घ्यायचे। हाताच्या साहाय्याने किंवा प्लास्टिकच्या पिशवीमध्ये सुद्धा तुम्ही घालू शकता। तर पाहू शकता असे सांडगे तोडायचे आहेत। तुम्हाला जसे लहान हवे मोठे हवे तसे तुम्ही घालून घ्यायचे। मी ते छोटे छोटे घालून घेते। तर अशा पद्धतीने आपण सर्व सांडगे आपण घालून घेऊया। खूप वेळ लागतो ह्या सांडग्यांना घालायला। असे छोटे छोटे तोडून द्यायचे। तर पाहू शकता तर आपण सर्व सांडगे असे घालून घेऊया। तर इथे पाहू शकता आपले 2 ते 3 दिवसानंतर छान असे सांडगे वाळलेले आहेत कडकडीत उन्हामध्ये मस्त असे। तर पाहू शकता किती छान असे सुकलेले आहेत। तर हे आपले झणझणीत कोल्हापुरी सांडगे इथे तयार झालेले आहेत। तर आपण एका डब्यामध्ये आता ठेवून देणार आहोत। तर इथे एक डब्बा घेतला त्यामध्ये आपण हे ठेवून देणार आहोत। तर भरपूर असे आपले सांडगे झालेले आहेत 2 वाटीमध्ये। तर अशा प्रकारे तुम्ही नक्कीच ही रेसिपी ट्राय करू शकता। आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला जर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका। तर मस्त खा, स्वस्त राहा। भेटूया आपण अशाच न्यू व्हिडिओ तोपर्यंत थँक्यू सो मच।